नमस्कार, मी डॉक्टर मुळे श्री अष्टविनायक क्लिनिक आळंदी. तर येत्या 12 ऑक्टोंबरला आपल्या क्लिनिकला 1 वर्ष होणार आहे ओपन होऊन. तर या मागच्या पूर्ण वर्षामध्ये खूप अनुभव आले. यामध्ये विविध प्रकारचे पेशंट मी पाहिले. त्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड आणि खूप सारे त्वचा रोगाचे पण पेशंट पाहिले. यामध्ये एक अनुभव आला की काही गोष्टींमध्ये आपण अनुभव जे मिळवलेले असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. की जनरली जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत ते बाहेर प्रॅक्टिस करतात मल्टी स्पेशालिटीमध्ये. तर त्यावेळेस आपल्याला जो अनुभव येतो, ती अनुभवाची जी शिदोरी आहे आपल्याकडं, ती खूप महत्त्वाची राहते. काही वेळेस काही पेशंट आपल्या आवाक्या बाहेरचे पण असतात, त्यावेळेस आपण त्यांना रेफर केलंच पाहिजे. तर असा अनुभव माझ्या वेळेस आला. एक साधारणतः 65 वर्षाच्या आजी असतील, त्या छातीत गाठ आली म्हणून आलेल्या. तर एक्झामिनेशन करायला सांगितलं. तर ते जवळचेच असल्यामुळं आपण एक्झामिनेशन केलं आणि आय सपोज मी प्रेडिक्ट केलं की सीए ब्रेस्ट असू शकतो. त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित गायडन्स केलं. आपल्याकडे इंद्रायणी कॅन्सर सेंटर आहे, तिथं मी त्यांना जायला सांगितलं. म्हटलं इकडं तिकडं कोणत्याही क्लिनिकला न जाता, कोणत्याही दवाखान्यात न जाता डायरेक्ट तुम्ही कॅन्सर सेंटरला एकदा भेट द्या आणि तिथं गेल्यानंतर सर्जिकल डिपार्टमेंटला भेटा तुम्ही. मग ते बायोप्सी वगैरे करतील. अशा बऱ्याच गोष्टी त्यांना गायडन्स केला. त्यांनी पण ऐकलं आणि गेले. काही दिवसानंतर मग मला लक्षात आलं की जे पेशंट आहे त्यांचं बायोप्सी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना सीए ब्रेस्ट आहे. तर आता त्या पेशंटला सध्या किमोथेरपी चालू आहे. तर पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक नेहमी आलं की स्माईल देतात. डॉक्टर, तुमच्यामुळं आमच्या पेशंटचं चांगलं झालं किंवा तुम्ही चांगला आम्हाला मार्ग दाखवला, चांगलं सजेशन दिलं, त्यावेळेस त्याबद्दल ते धन्यवाद मानतात. तर एका डॉक्टरच्या आयुष्यामध्ये एक पेशंट चांगला होणं किंवा तो बरा होताना पाहणं किंवा कुणी आपल्या कार्याचं केलेलं किंवा आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं कौतुक केलेलं, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला खूप समाधान वाटतं. तर ही आपली क्लिनिकची जर्नी, या प्रोफेशनची जर्नी अशी सुरू राहणार आहे आणि अजूनही असेच अनुभव येत राहतील. हा छोटासा अनुभव आला मला, तर तो मला तुमच्या सर्वांशी शेअर करायचा होता. मी सर्वांशी केला. थँक्यू.